नमस्कार मित्रांनो, माहूर भाग 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. ज्यांनी पहिला व्हिडिओ जो भाग 1 होता, ज्यांनी कोणी पाहिले नसेल तर चॅनलवरती जाऊन माहूर भाग 1 नक्की पहा. आणि या व्हिडिओमध्ये आपणास माहूर विषयी व माहूरचं संपूर्ण येडा व संपूर्ण दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. मागे जी गाडी लागलेली आहे ती गाडी 3 ठिकाणी जाणार आहे. आपण त्या गाडीत बसून पुढचे जे बी ठिकाण जे ठिकाणी समोरची गाडी भरल्याशिवाय पाठीमागली गाडी जाणार नाही कोणती. इमोशनल त्या ठिकाणचे आपण पूर्ण व्हिडिओ वगैरे सांगू आणि पूर्ण दर्शन घेऊन वरपर्यंत जाऊ. पूर्ण व्हिडिओ बघत राहा. या पुढे या समोरची गाडी. कोई बात नहीं, दोबारा ट्राय करेंगे. पुढे ब्लॉग वाढेल. चला लगेच गाडी मार्गात होत आहे. भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया? पण पूर्ण व्हिडिओ बघत राहा. या बसमध्ये अतिशय गर्दी होत असते मित्रांनो. आपले बॅग वगैरे पूर्ण सांभाळून ठेवत जावा. माझ्यासोबत आहे कृष्णा आणि माझा कॅमेरा हे पूर्ण हेच हँडल करणार आहेत. तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पूर्ण जे वरचे देवस्थान आहेत, रेणुका माता असं सगळं काही तुम्हाला पूर्ण या ब्लॉगमध्ये दिसेल. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर भेटू का ह्याच व्हिडिओमध्ये. पूर्ण बघत राहा व्हिडिओ. बसमधनं खाली उतरताच आमची नजर थेट एका दुकानावर पडली. तिथे नारळ, पाने, साडी, हिरवा चुडा व ओटीचं सामान होतं. आम्ही त्या दुकानात जाऊन त्या पानाची व त्या हिरव्या चुडाची, त्या ओटीच्या सामानाची, त्या साडीची पूर्ण माहिती घेतली. तर बघूया दुकानदार काय बोलतात. परत नैवेद्य झाल्याच्या नंतर एक विड्याचा मान असतो देवीला. हे विड्याचा एक मान म्हणजे इथून आता आपण आपल्या पद्धतीनं घेऊन जातो. कोणी 50 पानाचा नेतो, 51 पानाचा, कोणी 101 पानाचा असा विडा घेऊन जातो आणि तिथं देवीला वरती आहे ते अर्पण केलं जातं. अर्पण केलं. याची पूजा वगैरे केली जाते का वरती? हां, पूजा वगैरे पंडित वगैरे करतात. वगैरे पुजारी असतात, त्याने पुरं ओटी वगैरे देवीला पुरं वस्त्र वगैरे चढवितात. आणि आपल्याकडे ह्याचं म्हणजे काय प्राईज असते ह्याची? कितीला बसते हे साडी? म्हणजे एकच प्राईज असतं का अलग अलग नाही प्राईज? नाही, वेगवेगळं प्राईज असते. अच्छा. ते कमीत कमी 1,200 रुपयापासून स्टार्ट असते. अच्छा अच्छा. तसं 51 पासून आहे, पण कमीत कमी 1,200 रुपयाचं चांगलं असतं. म्हणजे लोकांना जसं परताव खाईल हां, तसे हां, ते लोक घेत असतात. त्याच्यामध्ये काय वस्त्र असतात, बांगड्या असतात, मळवट असते, कुंकू, हळद, बेल, फूल, या नारळ, प्रसाद असं पूर्ण असतं. आणि हे जे साडी आणि नारळाचं जे आहे ते ह्याच एकाच मंदिराला आहे का दुसऱ्या पण मंदिराला नेलं जातं? इथं ओटीचं वगैरे या देवीला, फक्त रेणुका एकाच देवीला. रेणुका देवीलाच अच्छा, अच्छा. आहे. बाकी नारळ वगैरे तर सर्वकडे चालतं. आम्ही इथं आणि ही परंपरा किती वर्षापासून आहे हे काय सांगू शकता का? सांगता खूप वर्ष येईल? झालं, हे काय सांगू शकत नाही. अच्छा अच्छा. ज्या टायमाला रेणुका माता म्हणजे पहिलं जे महादेव पार्वती होते, परंपरा हां. म्हणजे इतिहास सांगू शकत नाही. म्हणजे हजारो काळाच्या 3000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे डेट वगैरे कन्फर्म माहीत नाही. नाही. अच्छा ठीक आहे. भेटून खूप चांगलं वाटलं तुमच्याशी. मित्रांनो नक्की एकदा दुकानला व्हिजिट करा. साड्या घ्या, मनोकामना पुरी करा. तुम्हाला साड्या इथनं घ्या आणि देवीची ओटी भरा, तुमची मनोकामना पूर्ण होईल असं मानलं जातं. तर नक्की एकदा या आणि या दुकानला व्हिजिट करा. थँक्यू सर. प्रसाद भंडार. ओके. पायऱ्यात असताना आम्हाला एक अतिशय सुंदर फुलाचे दुकान दिसले. तिथनं आम्ही रेणुका मातेसाठी फुलं घेतली. फुलं घेत असताना बाजूला एक पेड्याचे पण दुकान होते. त्या पेड्याच्या दुकानात जाऊन आम्ही त्या पेड्याविषयी माहिती घेतली व रेणुका मातेसाठी प्रसाद म्हणून तिथले पेढेही विकत घेतले व त्या दुकानदाराशी थोडीफार चर्चा केली. बघू शकता की आपण एका पेड्याच्या दुकानावरती आलेलो आहोत. इथं पेढ्या कशा प्रकारे भेटतात आणि यांची प्राईस काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर इथं आहेत. नाव काय तुमचं मित्र? माझं नाव नीरू पाटील. नीरू पाटील. तर आपण इथं पेढे कशा प्रकारे बनवतात? म्हणजे दुसरं आम्ही एक ठोक व्यापारी आहे त्यांच्याकडून घेतो. तर बघा मित्रांनो, एक अतिशय सुंदर इथं पेढे ठेवलेले आहेत. इथं कुकू वगैरे ठेवलेले आहे. दुकानाचं नाव पण बघू शकता. नक्की व्हिजिट करा. इथं जर तुम्ही आले माहूरला वगैरे आले तर ह्या दुकानात नक्की या. पायऱ्या चढून थेट आम्ही रेणुके मातेच्या गाभाऱ्यात पोहोचलो. गाभाऱ्यात पोहोचताच रेणुके मातेचं दर्शन घेऊन जे आमचं पूजेचे साहित्य होतं पुजाऱ्याच्या हाती देऊन रेणुका मातेस अर्पण केलं. तिथनं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्हाला
त्या मंदिराचा व गड किल्ल्यांचा इतिहास जाणून घ्यायचा होता. आम्ही वेड्यासारखे 15 जणांना विचारल्यानंतर आम्हाला एक महाराज भेटले. त्या महाराजांनी आम्हाला रेणुका मातेबद्दल व गड किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती दिली. तर बघूया काय बोलतात ते महाराज या मंदिराविषयी व गड किल्ल्याविषयी. अंबाबाईचं जे मंदिर बांधलेलं आहे या रामगड किल्ल्यावर जमशेद सिंग राजपूत म्हणून एक घराणं होतं. त्या घराण्यानेच जीर्णोद्धार या अंबाबाईच्या मंदिराचा केलेला आहे. त्यांनी 500 वर्ष या ठिकाणी शासन केलेलं आहे राजपूत घराण्याने. त्यांच्याशी संलग्न असलेला एक राणीचा महल म्हणून इथून एक 5 किलोमीटरवर लखमापूर नावाचे गाव आहे. लखमापूर. तर त्या ठिकाणी राणीचा महल आहे. या ठिकाणी बघण्यासारखं खूप काही आहे. हत्ती दरवाजा आहे. त्यानंतर एक गोड पाण्याचा तळ सुद्धा त्याच्यामध्ये किल्ल्यामध्ये आहे. पुरातन काळातला हो. आतमध्ये ते पायऱ्या आहेत. कॅमेऱ्यामध्ये दिसतील तर घ्या पायऱ्या. आम्ही शूट करू त्या पायऱ्या पण बघू. मला सांगा हे जे मंदिर आहे किती वर्षापूर्वीचं आहे म्हणजे अंदाजे 1000 वर्षाचा इतिहास त्याला आहे. 1000. आणि हा पण आता थोडेफार त्याचे दगड वगैरे पडल्यासारखे दिसते. अशी रिपेअरिंग वगैरे केली जात नाही. त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणजे याचा काय पुरातत्व खात्याने प्रयत्न करून बघितले होते. पण ते हा जो पहाड आहे आमचा हा मुरुमाचा पहाड आहे. अच्छा. तर हा काय होतं पावसाळ्यामध्ये ढासळतो. त्यामुळे मग त्याच्याकडे तेवढं विशेष लक्ष नाही आहे. आणि हे जे आपल्या माहूरगडाची जत्रा आहे कधी भरली जाते आणि हे कधीपासून स्टार्टिंग दरवर्षी नारळी पौर्णिमेची माहूरगडला यात्रा असते. आज पौर्णिमा 3:04 चालू होणार आहे. तर 3 वाजल्यापासून वेळा पूर्ण चालू होते. पंचक्रोशीचा वेळा त्याला म्हणतात. पंचक्रोशी म्हणजे 50 गावं. तर 50 गावामध्ये जेवढे देवस्थान आहेत छोटे मोठे मंदिर जेवढे पण असतील तर संपूर्ण लोक जंगलाने फिरतात. चालू होते देवदेश्वरपासून किल्ल्यामध्ये येते. किल्ल्यामधून त्यानंतर दत्त शिखर कैलास टेकडी असं पूर्ण पहाडाला गोल फेरी मारून मातृकुंड नावाचा तलाव आहे. त्या तलावापाशी त्याची सांगता होते. अच्छा. मातृकुंडाचं. आणि हे पूर्ण राऊंड मारण्यासाठी किती तास लागतात किती वेळ लागतो? याला एक 12 तासाच्या वर लागतो. 12 तासाच्या वर. आणि ही भाविक आता जे आपण गर्दी दिसते हे दररोजची अशीच असते का फक्त सण असतो आणि म्हणजे राखी पौर्णिमा असो दीपावली दसरा असो त्याच टायमाला असते का डेली असते? नाही डेली गर्दी असते पण साधारण गर्दी एवढी गर्दी साधारण राहते डेली. पौर्णिमेला दिवाळी नाताळ किंवा लागून सुट्ट्या आल्या तर खालपर्यंत गर्दी होती. आणि इथली जी आता बस सेवा आहे ती 24 तास चालू असते. म्हणजे आता जे आपले भाविक भक्त येतात त्यांची सोय वगैरे कशी केली जाते? नाही नांदेडहून एक एक्स्ट्रा बसेस वगैरे यात्रेच्या काळामध्ये पुरवल्या जातात. एक बस आहे जे की डेली चालते दत्त अनुसया आणि हे देवी दत्त शिखर आणि एक डेली बस आहे. आणि इथं जे माहूरचं गड आहे त्यात टोटल किती मंदिर आहेत? मुख्य मंदिर 4 आहेत. एक रेणुका देवीचं मंदिर आहे. त्यानंतर दत्त मंदिर आहे. अनुसया माता मंदिर आहे. आणि गावामध्ये दत्तात्रय प्रभूंचं एक देवदेश्वर म्हणून आहे. माहूरमध्ये आतमध्ये गावात आहे. आणि इथं आरती किती टाइम केली जाते? कशा प्रकारे केली जाते? कोणी इथं पुढारी वगैरे कोणी असतो का? त्यांना आहेराचा मान वगैरे दिला जातो का? नाही. इथं जे ट्रस्टी आहेत समजा 7 ट्रस्टी आहेत. अशासकीय सदस्य 7 आहेत. आणि बाकी जिल्हा न्यायाधीश साहेब अध्यक्ष आहेत. कोषाध्यक्ष DYSP साहेब, उपाध्यक्ष तहसीलदार साहेब आणि सचिव SDM साहेब आहेत. तर इथले जे 7 ट्रस्टी आहेत त्यांना पूजा करायचा अधिकार आहे. सकाळी मंदिर 6 वाजता उघडते. 8:30 वाजल्यापासून भूमिपूजेला देवीच्या महापूजेला सुरुवात होते. आणि रोज 10:30ला एकदा आरती होते. आणि रात्री मंदिर बंद होताना 8 वाजता एकदा आरती होते. 8:30 वाजता मंदिर बंद होते. आणि नवरात्रामध्ये महापर्व जेव्हा असते गर्दी जेव्हा जास्त होईल तर मंदिर 24 तास खुलं असतं. आणि आता बघण्यात आपल्याला दिसते की ही पब्लिक जी आहे काही वर्षापूर्वी कोणत्या प्रमाणात होती आणि ह्या जे आता जे आपण म्हणजे कलियुग बघतोय आता जे आता व्हॉट्सअपचं हे आलंय जमाना फेसबुकचं डिजिटल युग आलंय आकर्षण मंदिराकडे आहे का? पब्लिसिटी मंदिराकडे आकर्षण होते का थोडीफार कमी झाली असं तुम्हाला वाटते? नाही बघा पहिली गोष्ट हे जे मंदिर आहे अंबाबाई जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचं कुलदैवत आहे. त्यामुळे आता पहिलेच्या काळामध्ये समजा इथे गाड्याची वगैरे किंवा रोडची वगैरे तेवढी व्यवस्था नव्हती. आता सगळं डेव्हलप झालं गडकरी साहेबाच्या आशीर्वादाने म्हणून गर्दी वाढली आहे. आता समृद्धी महामार्गावरून नाशिकचा माणूस 4 ते 5 तासामध्ये माहूरला यायला आहे आणि वापस संध्याकाळपर्यंत घरी चालला त्यामुळे गर्दी वाढलेली आहे.
आणि अंबाबाईचं हे सासर आहे, हे सासर माहेर कर्नाटक आहे. हे जे मंदिर आहे क्रमनुसार आहेत का? म्हणजे पहिलं दर्शन कसं केलं जातं, कोणत्या देवीचं केलं जातं, त्याच्यानंतर तो जे आपला किल्ला आहे म्हणजे फेरी कशी असते? हो असं पहिले देवी, हा. नंतर मग किल्ल्यावर जर जाऊ वाटलं लोकांना तर आपली जाऊ. जी देवी आहे त्या म्हणजे नाव असत आता रेणुका माता आहे. रेणुका माता आहे, त्यानंतर किल्ल्यावर लोक महाकालीचं मंदिर आहे. फर्स्ट जे दर्शन आहे हो. रेणुका माता, रेणुका माता, सेकंडचं दर्शन सेकंड महाकाली, थर्ड थर्ड दत्त महाराज आणि नंतर अनुसया माता. अनुसया माता दत्तात्रयांच्या आई आहे. हे जे मंदिराचं जे बांधकाम वगैरे आहे आता हे तर आपल्याला काही माहिती राहणार नाही, हो. पण हे अंदाजा किती वर्षापूर्वीचा आहे? 1000 वर्षापूर्वी 1 वर्ष त्याच राजांनी बांधलेला आहे, जमशेद सिंग जमशेद सिंग राजा. आणि हा जो किल्ला आहे समोर दिसला त्याच्यावरती मुघलचा म्हणजे मुघल काळात हल्ले वगैरे झाले होते का? नाही नाही ना? नाही. म्हणजे निजाम. निजाम म्हणजे ह्याच्यावर कोणाचा अधिकार वगैरे नाही, आला नाही, काहीच नाही. आला. पुरातत्व खात्याच्या आधी नाही. आधी नाही का? म्हणजे जसं आपल्या रायगडावर हल्ले झालेले हो. होते, हा कोणाच्या ताब्यात गेलेला ताब्यात नाही. गेला नाही. नाही. मुद्द्याचा गोष्ट म्हणजे हा जो इलाका आहे त्याच्यावरती दडपशाही वगैरे आली नाही नाही. ठीक आहे, तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं, खूप भारी. मी आता फार जणांना विचारलो पण कोणीच उत्तर द्यायला तयार नव्हते. कोणी सगळे म्हणत होते की खाली महावर. मला एक वाटतं एक भाविक, मी एक भक्त आहे, मला जाणून घेण्याची एक अपेक्षा हो, असते. बरोबर आहे. तर ही आता मला कोणाला टोचून बोलायचं हो, नाही, बरोबर आहे. पण आपण इथं पूजा करतोय, हो हो. कमीत कमी त्या जो किल्ला आहे त्या देवीचा थोडाफार तरी इतिहास माणसाला असावा. कारण की आपण इथं दिवस रात्र असतो. माझ्यासारखं कोणी येतं, दुसऱ्यासारखं पण कोणी येऊ शकतं. त्याला इथं आता मी माझं कॅमेरा सोबत आहे, मी व्हिडिओ बनवलेत, पण काही लोकांनी तुम्ही खाली जावा म्हणजे तुम्ही पहिले माणसं मला भेटले की या माहूरगडाचा पूर्ण इतिहास सांगितला. खूप भारी वाटलं. तुमच्यासारखे व्यक्ती इथं राहावे हे आमची मनापासून इच्छा आहे. तर आपण येड्याला सुरू करणार आहोत, ते आपण पूर्ण कंप्लीट करणार आहोत. या व्हिडिओमध्ये पूर्ण मंदिर वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करू. कोणाला माझ्याकडनं समजा वाटत असेल की हा टोचून बोलतो, नाही बाबा, तेव्हा का माझं एक म्हणणं आहे ते मी मांडलेलं आहे. कारण की आपण इथं आहे, इथं त्याचं जगतोय, त्याचं पूजा वगैरे सकाळ संध्याकाळ करतोय. म्हणजे तुम्ही हाकलून द्यायला नाही पाहिजे की मी आहे, मी पुजारी आहे. गर्वानं सांगितलं पाहिजे की मी हिंदू आहे, मला या इतिहासाची पूर्ण माहिती आहे. कारण की आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी शिकणारे माणसं, आम्हाला इकडलं काही माहीत नसतं. फक्त एवढं म्हणणं आहे की जे कोणी आहे इथं त्यांनी सांगितलं पाहिजे, त्यांना सांगता आलं पाहिजे, पूजा करावी. आणि पूजा सोबत जे माझ्यासारखे येतात, जे कट्टर हिंदू असतात, ते विचारू शकतात, त्यात पूर्ण माहिती द्यावी. जे पुजारी आहे त्यांना टोचून नाही. फक्त हे लक्षात ठेवा, तुम्ही व्हिडिओ बघत असाल पण एक लक्षात ठेवा की आपण इथं आहोत, ह्या किल्ल्याची, ह्या माहूरगडाची आपण माहिती घेतली पाहिजे. आणि कोणी भाविक भक्त येत असतात त्यांना माहीत नसतं, त्यांचं सर्वतोपरी समाधान केलं पाहिजे. की हाकलून द्यायला नाही पाहिजे की मी खाली जावा, खाली बघा, हे चुकीच्या गोष्टी आहेत. कोणाला मनाला लागत असेल तर माफ करा. पण हे जे आहे आजपासनं मी काय, कोणी जरी आलं तर जसं महाराज, आपलं नाव काय महाराज? माझं नाव वल्लभ विजयराव आमले. जसं महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे स्पष्ट सांगणारे सगळे महाराज जरा असले तर आज आपण हिंदू म्हणून जगू. हे व्हिडिओ पूर्ण भागात राहा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा दीपक 47 ब्लॉगला. मित्रांनो, माहूरचा येडा हा ठिकाणापासून सुरू होतो. तर तुम्ही बघताय इथून पब्लिक उतरते खाली. ह्या ठिकाणापासून आपला माहूरचा येडा चालू होतो. हा माहूरचा येडा कुठे संपतो हे पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि माहूरचा येडा कुठं काय काय देवस्थान आहेत हे पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार. माहूरचा येडा हे कोण्या ठिकाणी जाऊन किती देव असतात, किती दर्शन घ्यायचे असतात ते पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. रात्र होणार आहे आम्हाला, तरी आम्ही बॅटरी लावून व्हिडिओ बनवू, पण व्हिडिओ पाहत राहतो. लाइफ के असली मजे है ना, तो एक बार माहौरगढ़ आना पड़ेगा आपको.
जा जा आगे ना त्या तुम्ही बहुत हार्ड। ये है असली एडवेंचर भाई। लोग बोलते हैं गोवा गए, ये गए, वो गए। यहाँ पे आओ भाई, यहाँ पे आपको पता चलेगा। आत्ता मी 6 ते 7 किलोमीटर चालून आलेलो आहे। पब्लिक बघू शकता तुम्ही, फुल पब्लिक। आणि ही पब्लिक रात्रभर ह्याच पोझिशनमध्ये असते। आणि तुम्ही जर रस्ता बघितले तर पूर्ण डोंगरातनं चढणं उतरणं या नदी नाल्यातनं जावं लागतं। तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत राहील मी, छोटे छोटे शॉर्ट पण सांगत राहील। मित्रांनो तुम्ही बघताय कसलं जंगल आहे इकडे, आणि तुम्हाला दाखवतो हे असलं पाणी हे पूर्ण येडा समाप्त करावं लागतोय। आणखी तर आम्हाला नाही मला तर आणखी 12 ते 13 घंटे चालावं लागणार आहे। आणि इथं महादेवचा प्याला भेटत असतो। मला समोरती एक हे दाखवतो मी, एक तुम्हाला सांगतोय हा असतो महादेवच्या पाल्याचा पावर बघा। आणि असल्याच प्रकारे सर्व दुकानावर महादेवचे प्याले इकडे भेटत असतात काटेकडाला रस्त्याच्या। आणि हे बघा एवढ्या जंगलात ना भाई, जिंदगीत ॲडव्हेंचर जर करायचं असेल तर तुम्ही गड किल्ले वगैरे खूप जात आहे, पण एकदा माहूरला या, तुम्हाला जिंदगीचे असले ॲडव्हेंचर दिसतील। एकदा तुम्ही हे की नाही, तुम्ही गड ट्रेकर वगैरे खूप गेले असतील, पण एकदा तुम्ही माहूर हे विजिट करून बघा। आणि तो वेड्याच्या ह्याच्यात विजिट करून बघा, तुम्हाला कळेल की देवळातले देव कसे असतात। बनत राहा, हे असलीच रस्ता आहे। आता हे तर खूप चांगली रस्ता आहे या जागेवरती। मागे गेले तेव्हा भाई बहुत लई मोठाले दगड होते। तर व्हिडिओमध्ये बघतच राहा, तुम्हाला पूर्ण माहिती मी या एड्याची देत राहीन। ही रस्ता असल्या रस्त्यातनं चलावा तुम्ही तोंडे बघा, सोपं नव मा हे मावर वय। व्हिडिओ चालू आहे ना? हां, असल्या प्रकारचे दगड असतात। सोपं नव माय देव पाहून करून घेणं आणि देवाचा म्हणतात झाला म्हणतात देवळातले देव बघणं। खरे आयुष्यातील देव जर बघायचे असतील एकदा मिनिटाला तुम्हाला देव 24 कोटी देवाची सगळेच नाव मिनिटाला आठवतील। मित्रांनो हा ग्रुप आहे, जो पूर्ण माझ्या गावचा ग्रुप आहे। हे जे ग्रुप आहे माझ्या गावचा ग्रुप आहे। आणि हा माझा मित्र आहे लहानपणीचा। हे आमचे मोठे दाजी झालेले आहेत, आधी मित्रच होते आमचे। आणि हा माझा बास आहे। आणि माझा क्लासमेट तुम्हाला दाखवतो मी माझा, हा माझा विनोद, हा माझा क्लासमेट आहे। आम्ही नाही म्हणलं तरी 15 जणांची टोळी आहे भाई। ॲडव्हेंचर आहे, मजाक नाही, लाईफ में एक बार आना चाहिए भाई। तुम्हाला दाखवतो मी। आणि हे जे दुकानं दिसत ना, ते जागेवर दुकानं असतात। आणि इथं भाई एका 15 मिनिटाच्या अंतरावर दारूची दुकानं, म्हणजे ठेली त्यांनी देशी दारू वगैरे आणून ठेवलेली असते। आम्ही घेत नाही, पण सांगतोय की बाबा जे मद्यप्रेमी आहेत, देशी कलाकार आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल इकडं सोय केलेली असते। कारण की ते माल मारल्याशिवाय तेवढं डोंगर दरे नदी नाले चढू शकणार नाही। आता आम्ही जवानपोट्टे आहोत आणि इथं खरं सांगतोय बायासुद्धा थकत नाहीत, सणासण पळतात। दगडं मी सांगतो ना, मजाक नाही, खूप मोठे मोठे दगडं आहेत इथं। आणि त्या दगडातनं ॲडव्हेंचर करत आपल्याला देवाचं दर्शन घ्यावं लागतं। 24 घंटे, कोणी 24 घंटे चालतं, कोणी 12 घंट्यात पूर्ण करतं।
जे राखी पौर्णिमाचं जे चक्र 24 तासाचं असतं त्यात ते कंप्लीट करावं लागतं. तर व्हिडिओ भाई टप्प्याटप्प्यात व्हिडिओ येणार आहेत माझे व्हिडिओ नाही म्हणलं तरी 1-2 घंट्याचे झालेत. ते 1-2 घंट्याचे व्हिडिओ टाकू शकत नाही. 10 मिनटाचं 20 मिनटाचा असं व्हिडिओ मी टाकत जाईल. तर व्हिडिओ बघत जा, पूर्ण माहिती तुम्हाला देत राहील. भाई हे किती भिजलो आहे मी, मजाक नाही, हे पूर्ण घाम आहे माझा. आयुष्यातले खरे देव मला आज दिसायला लागलेत. मला माहीत नव्हतं हे एवढं चढायचं असतं. पोरं म्हणत होते की खूप चढायचं, पण इथं आल्यानं कळालं भाई. आणि इथं एकदा आल्यानंतर 3 वर्ष यावं लागतं, ही यातला नियम आहे म्हणतात. म्हणजे सर्वजण एका वर्षी आले तर 3 वर्ष डेली यावं लागतं. मित्रांनो, हे समोरचे जे माळ दिसते, आता त्या माळाला आहे की नाही आपल्याला सरळ वरी चढावं लागते दगडातून. भाई खरं सांगतोय ना, एकदा येऊनच बघा तुम्ही. जीवनाच्या सगळे दुःख एका दिवशी कळणार तुम्हाला. हे जे माळ दिसते, हे पूर्ण माळ असले 2-4 माळ असतात, ते चढायचे असतात. आणि आमचे जे प्रकाश माझा भाऊ आहे, आम्ही सगळेजण इथं म्हणजे आम्हीच नाही सगळेजण म्हणजे ज्याला दान करू वाटते ते कोणी केळं वाटतं, कोणी आईस्क्रीम वाटतं लोकांना. म्हणजे पुण्याचं काम आहे. हां, चहा पोहे भज्जे वगैरे इथं वाटले जातात. जसं म्हणजे ज्याला तसं घडल तसं तो समोरचा माणूस देत असतो. आमच्या स्टोरीनं आता आणि इथं हे नको आहे. आणि ह्या माळात आहे की नाही, हे दिसतंय माळ, तुम्हाला वाटत असेल हे माळ, ह्याच्यात मेडिकलची सुविधा पण अवेलेबल आहे. मित्रांनो, मी तर खूप थकलोय, मजाक नाही. मी सकाळपासून फिरतोय. आता मैं खूब भाई मिलेंगे छोटे से ब्रेक के बाद और आपको बताएंगे कि आपका घर को आल्टो ब्रेक होगा. भाई पडलो होतो मी आता. ए वो डिस्क ब्रेक लगो. भाई ही जी आम्ही भाषा बोललेली आहे ती भाषा मथुरा भाषा आहे आमची, संस्कृत भाषा म्हणले जातात आमच्या ह्याच्यात. आणि हे बघताय पब्लिक, ही अशीच रांग असते मित्रांनो 24 ते 25 किलोमीटर अशी. मागे पण बघा पब्लिक येतच आहे. चला भेटूता छोट्याशा ब्रेक नंतर. दिसतंय हे असलं डोंगर आपल्याला चढावं लागत असतं. हे बघताय किती डेंजर आहे. हे पूर्ण दगड आहे. ह्या दगडावरून आपल्याला हे बघा कसे पाय टाकले जातात. खूप हार्ड आहे मित्रांनो, हे सोपं नाही आहे. माहीत नाही ही परंपरा कधीपासून चालू झाली, पण फिलिंग पण आपल्याला खूप भारी वाटते. इथं थकवा आपला येतो, त्याच्यानंतर थोडा गदम घेतल्यानंतर जी थंडगार वातावरणमध्ये आपलं इथलं ऑक्सिजन वगैरे भेटतं ते शरीरासाठी खूप पोषक असतं, चांगलं असतं. दुःख पण आहेत, सुख पण आहेत, सगळ्याच बाबती आहेत. आणि ह्या चढावाला जर आपण चढलो आणि हे बघा, आणि ह्या चढावाला जर आपण चढलो तर दुःख सुख एकाच दिवसात आपल्याला कळून दिसतील की काय आहे. बघा ही पद्धत आहे हे माळ चढण्याची. आणि म्हातारे माणसं, म्हातारी सगळे अशा प्रकारे हा चढला जातोय. मी समोरच्यांना जाऊन थोडीफार मदत करेन. बघा असल्या प्रकारे सगळ्यांची मदत म्हणजे इतर गोष्टी जे आहेत ते सगळ्यांना सोबत घेऊन जातात आणि एकजूट ना इथे जातात. कोणी समजा पडायला लागलं, कोणी समजा
चक्कर येऊन काही त्याला होत असेल तर पूर्ण जे आसपासची जी मंडळी असते त्याची केअरटेकर केली जाते. त्याला समजा कोणी पडलं तर त्याला उचलून घेऊन जाण्याची जिम्मेदारी सगळ्यावर असते. खूप ॲडव्हेंचर आहे, मजाक नाही, सोपं नाही आहे चढणं. आणि खरंच सांगा ते जे माळ आहे ते दिसत असेल तुम्हाला त्या पद्धतीनं खूप हार्ड आहे. म्हातारे माणसं हे पण इथं माळ न चालते. मी जेवढा थकलो हे जिंदगीत कधी नाही थकलो असं. तर हा व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर आणखी बोलूत आपण. 20-25 किलोमीटर चालल्यानंतर बघा सुंदर एक तळ इथं आहे. 40 किलोमीटर. अच्छा सॉरी मित्रांनो, मला माहीत नव्हतं हे 40 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो अतिशय सुंदर तळ आहे इथं आणि आपलं मन मोहून जातं मित्रांनो. ह्या ठिकाणी थंडगार वातावरण आहे, खूप खूप सुंदर आहे हे. आणि इथनं असं जाऊ असं वाटत नाही, पण आपल्याला वेळा कंप्लीट करायचं आहे, त्याच्यामुळे इथनं आम्ही समोर गेलो. इथं पोचल्यानंतर याच्यात एक म्हणजे थोडंसं समोर गेल्यानंतर आपल्याला जेवण भेटत असतं मित्रांनो, ते पण फ्री असतं. मेडिकल भेटत असते, ती पण फ्री असते. मेडिकल, जेवण या रस्त्याला आपण जेव्हा वेळा कंप्लीट करत असतो तेव्हा आपल्याला जेवण हे फ्री भेटत असतं. तर बघूया समोर, तुम्ही बघतच राहा. आणि इथपर्यंत जे कोणी पोचलं आहे कमेंट करून सांगा मित्रांनो, मी इथपर्यंत बघितला व्हिडिओ. आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर बघूया व्हिडिओमध्ये आणखी काय काय घडतं आमच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, इथं आमचा अर्धा वेळा जो आहे तो संपलेला आहे. हे जे आहे देवदेरी श्रीचं मंदिर आहे. याच्यात एक मूर्ती आहे, आईची एक मूर्ती आहे आणि पावले ठेवलेली आहेत. त्या पावल्याचं आणि आईचं दर्शन केलं जातं या मंदिरामध्ये. ते आता कॅमेरा तिथं घेऊन जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते दाखवू शकत नाही. कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये. मित्रांनो रात्रीचे वाजले होते 3 आणि आम्ही आंघोळ करण्यासाठी शकफरीत इथे पोचलो. आमच्यापासून अनुसूया मातेचं मंदिर आणखी 5 ते 7 किलोमीटर अंतरावर होतं. मित्रांनो चालून चालून खूप थकल्यानंतर आम्ही शेवटी अनुसूया मातेच्या मंदिरास पोहोचलो. अनुसूया मातेचं दर्शन घेऊन थोडासा आराम केला. इथले जे पशुपक्षी होते, इथली जी वानरसेना होती, त्यांना आमच्यापासलं खाऊ होतं ते दिलं आणि आमच्यापाशी जे पाणी होतं त्यांना ते पिण्यासाठी दिलं आहे. मित्रांनो हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत होतं, खूप भारी वाटत होतं मला. मित्रांनो शेवटी आम्ही दत्तशिखरला पोचलो. इथं आतमध्ये मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं, इथल्या देवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि शेवटी आम्ही जिथं आमचा वेढा सुरू केला होता त्या ठिकाणी पोचलो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो खूप कमी सबस्क्रायबर आहेत आपले आणि सपोर्ट करा. आणि नेक्स्ट तुम्हाला कुठे जायचं म्हणजे नेक्स्ट तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे हे पण सांगा आम्हाला. आणि आम्हाला पांडवलेनी जायचं होतं मित्रांनो, पण आमच्यापाशी टाईम नव्हता आणि आमची गाडी रात्री जी आम्हाला कार सोडायला आली होती ती कार रात्रीच गेली आणि आम्हाला आमच्या जे गावातून टेम्पो आलेलं होतं त्या टेम्पोमध्ये बसून आम्हाला घराकडे जायचं होतं.